मला माफ करा, मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, परत असं नाही होणार. सोड, पागल झालास काय? काय बोल? हॅलो हॅलो मामी आहात ना? पोचलास का? हे काय निघालोय. का रे 10 फुटावर उभं राहिल्यानंतर कसं कळणार ती घरात हाय का नाही ते? हा, नाही हे काय जवळच उभा आहे. जवळच उभा आहे तर इतका वेळ जातो का? जा बघ पटकन, सांग, फोन कर मला. नाही नाही मामी थोडा वेळ बोला ना, म्हणजे कसं आहे मला. कस्तुरी, कस्तुरी तू काय करतेस? अगं बास आता, तुला वेळ लागलाय का? अरे असं काय करतोयस? तुलाच हवं होतं ना की मी या घरात छान स्वतंत्रपणे फिरावं, तेच तर करतेय. हो पण ही ती वेळ नाहीये. सौरभ, उलट हीच ती वेळ आहे. हे माझं घर आहे आणि तुला माहितीये आज पहिल्यांदा मला या घरात असं मोकळं मोकळं वाटतंय. मला खरंच इथे सुखाने संसार करायचा आहे. आणि तुला माहितीये ना, वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते, म्हणून मला या घरात चांगल्या चांगल्या गोष्टी बोलायच्या आणि ते आज मला करता येत आहे. कस्तुरी बास आता, प्लीज आपण निघूया का? तू मुद्दाम करतेस का? सौरभ, काकांसाठी खिचडी तर करू दे, मग आपण निघूया. काय? अगं राहून देत, मी बघतो, तू निघ. हो काका, खिचडीला किती वेळ लागतोय, करते. मग मी मदत करतो तुला. चालेल. तुम्ही मला डाळ तांदूळ देता? हा. डाळ तांदूळ. तुमचं काय चाललंय काय? सौरभ, होत आलंय आता. कस्तुरी, आणि जरा तिखट बनवा. अहो काका काय चाललंय? अरे आता ती बनवते ना, म्हणून सांगितलं. काका तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला जशी आवडते ना तशी बनवते. कस्तुरी, कस्तुरी अगं परत बाबांच्या खोलीत का आलोय आपण? सौरभ, अरे ज्या कामासाठी आलोय ते तर करू दे. अगं पण वेळ नाही आपल्याकडे. मम्मी आली तर किती महागात पडेल माहितीये ना तुला. मला एकदा फक्त बाबांचा हात माझ्या डोक्यात ठेवू दे, म्हणजे त्यांचा आशीर्वाद मिळाल्याचं समाधान मिळेल मला. बाबा, मी येते आता, पण लवकर परत ये ना. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. आपण फिरायला जाणार होतो बाहेर, ते पण राहून गेलं. पण मी आले ना परत की आपण जाऊ फिरायला. तोपर्यंत तुम्हीच स्वतःच्या पायांवर उभे राहा, म्हणजे आपण खूप गप्पा मारू आणि रोज फिरायला जाऊ. सौरभ, अरे लवकर आटप, नाही तर मम्मी आली तर काय होईल माहिती आहे ना. तुम्हीच सांगा आता मला. कस्तुरीच्या हातचं कोणाला खायचं होतं आणि तुम्हीच आता मम्मीची भीती दाखवताय. मम्मी, 100 वर्ष आयुष्य. कोणी काही बोलू नका, तिला आवाज आला तर संशय येईल. बोल ना मम्मी. सौरभ, कुठेस तू? काय झालं? जे विचारलंय ते सांग, कुठेस तू? मी घरी आहे. तू घरी? काय नाही, 5 मिनिटात पोहोचते हा घरी मी. बरं बरं, ये ये. काय म्हणाले? 5 मिनिटात मम्मी पोहोचते, आपल्याला निघायला पाहिजे. चल बाबा, लवकर परत ये ना. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या.
सौरभ, तू पाहिलंस का आता? काका, तुम्ही पण पाहिलं ना? हो. बाबांनी त्यांच्या बोटांची हालचाल केली. अरे, मला जाणवलं ना. सौरभ, याचा अर्थ आपण एक टप्पा वर गेलो आहोत. आधी पापण्यांची उघडझाप, आता बोटांची हालचाल. ही खूप मोठी गोष्ट आहे. हो कस्तुरी, इतके दिवस बाबा रिकवर होत होते, पण आज तू आल्यावर त्यांनी मेजर रिस्पॉन्स दिलाय का आपल्याला? आता आपण अजून प्रयत्न करायला हवेत, म्हणजे बाबा नक्की कोमातून बाहेर येतील. हो, पण आपल्याकडे वेळ नाहीये. चल, हे बघ, अजून 1 मिनिट उशीर झाला ना तर होत्याचं नव्हतं होईल. चल. सौरभ, मी आत्ता नाही निघू शकत. बाबांना गरज आहे माझी, आणि मी आत्ता लगेच त्यांना सोडून नाही जाऊ शकत. बाबा, तुम्ही हालचाल केली म्हणजे आम्हाला तुमचा आशीर्वाद मिळाला. अजून काही नको आम्हाला. पण बाबा, आता तुम्ही अजून प्रयत्न करायला हवे, म्हणजे तुम्ही लवकरात लवकर कोमातून बाहेर या. चांगल्या चांगल्या गोष्टी आठवायचा प्रयत्न करा. आपण बाहेर फिरायला गेलो होतो ते आठवा. बघा, तुम्हाला सगळं आठवेल आणि तुम्ही लवकर बरे व्हाल. कस्तुरी, आपल्याकडे वेळ नाहीये. सौरभ, मला माहिती आहे, पण मला खात्री आहे बाबा आता लवकर कोमातून बाहेर येणार आहेत. त्यासाठी मी आहे, शरद काका आहेत, आम्ही सगळे आहोत. हे बघ, तू इकडनं आता बाहेर पडणं खूप महत्वाचं आहे. हो कस्तुरी, नाही तर मम्मी आली तर काय होईल सांगता येत नाही. काही होऊ दे, मला नाही फरक पडत. पण मी आता या अवस्थेत बाबांना सोडून नाही जाऊ शकत. ह्या घरात तुला जर परत यायचं असेल ना कस्तुरी, तर इकडनं आता तुला बाहेर पडणं गरजेचं आहे. नाही तर ह्या घराची दारं कायमची बंद होणार आहे तुझ्यासाठी. हे लक्षात येतंय का तुझ्या? जा बाळा. बाबा, मी लवकर घरी परत येईन ना, तोपर्यंत तुम्ही अजिबात हार मानू नका. आज माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट घडली. सौरभ, तू बाबांची नीट काळजी घेत जा, आणि जे काय होईल ते मला सतत सांगत राहा. हो, सांगेन. चल. सौरभ, कला आणि मम्मी आली वाटतं. आता एक काम धड करता येत नाही, कसल्या टिपा मिळतात रे तुला? कुठं बोलती? तिनं स्वतः बोलली ती की छोटा भाई कस्तुरीला घेऊन हॉस्पिटलला येणार आहे. अरे मग कुठं आहे? कुठं आहे तो? आणि ती कस्तुरी कुठे गेली? काय चुकतंय, कोण काय करतंय, काही कळत नाही. पर काहीतरी गडबड आहे. आपल्यातलंच कुणीतरी दगाबाज नाही ना? मम्मू, माझ्याकडे का बघते हे वाक्य बोलताना? तुला दगा देऊन मला काय मिळणार आहे? नाही, तुला काय मिळणार आहे, काय मिळणार नाही हे मला माहित नाही, पर जो कोणी दगाबाज असेल त्याला ही मम्मी सोडणार नाही. मग तो घरचा असू देत, नाही तर बाहेरचा. सौरभ, काका, हो, रडू नका तुम्ही, हळू. आणि तुझ्या पोराचं काय ग? एक साधा फोन उचलता येत नाहीये त्याला, कवाचा फोन लावते. बाबण्याचं कारभार, एक छोटस काम होतंय. आता त्यानं फोन उचलला नाही तर आपल्याला कसं कळणार ती कस्तुरी कुठं हाय आणि कुठं नाही ते? हो काका, रडू नका. हो, तुम्हाला काहीही होणार नाही. आणि झालं तर? मी आहे ना, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. शांत बसा. विश्वास माझ्या घरी आहे. हो ना, असं दिसतंय. पण तू कशाला टेन्शन घेतेस? बघ, तुला जोपर्यंत तो बघत नाही ना तोपर्यंत ठीक आहे, काही होणार नाही. अरे हो, पण आता ही बाबांच्या घरी यायची वेळ आहे. बाबा घरी जातील आणि विश्वास सुद्धा तिथे असेल. बाबांनी पाहिलं ना त्याला, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अरे यार, म्हणजे तू इकडे अडकलीस आणि तो तिकडे. लक्ष्मी, तू आज जा.
अहो आज जा तुम जात. हे तुमचं म्हणजे कस्तुरी वहिनीचं घर आहे का? तुला माहित नव्हतं का हे? छे छे, मला कुठे माहित असणार आहे. पण ठीक आहे, कुठल्या ना कुठल्या कारणाने कळलं की बाबा हे तुमचं घर आहे. एवढं छान घर आहे. घर बघितलं तुमचं, छान वाटलं. येतो आम्ही, थांबतो थोडा वेळ. काही प्रॉब्लेम नाही मला, थोडा वेळ थांबतो मी. तू कस्तुरी वहिनींचा भाऊ ना? हा, अरे आपण भेटलेलं विजय. ये तू माझ्या कानाखाली मारली? हो मारली. काय करणार तू? काय नाही. मारू दे ना, चांगली गोष्ट आहे. मार मार. हा, चुकून मारली असेल. लहान आहे, दाढी आलेला लहान पोरगा आहे, होतात बालवयात अशा चुका. तुम हे बघा बाबा, नाही साहेब, हे बघा, मला मला कस्तुरी वहिनींचा पाठलाग वगैरे अजिबात करायचं नव्हतं. तुम्हाला जे वाटते ते 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 सगळं चुकीचं आहे. मग कशाला आला रे इकडे? बोलो कर. आठवतोय, सांगतोय कशासाठी आलेलो ते सांगतोय. समाजकार्यासाठी. ते गोरगरीब लोकांना आहे ना, मला मदत करायची होती ना, त्याच्यासाठी आलोय. म्हणजे आम्ही गोरगरीब आहे? तुम्ही गरीब नाही आहात, श्रीमंत आहात. श्रीमंत आहेत? नाही नाही, म्हणजे मनाने श्रीमंत आहात. मला मूर्ख बनवतो का तू? पोलिसाला मूर्ख बनवतो का? नाही 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 हो काका. साहेब, मी तुमच्या मुलासारखं आहे. मी पाया पडतो तुमच्या पाया, तर मला माफ करा. हे तुला सोडणार नाही आता. कशाला आलाय ते आधी सांग. कस्तुरी वहिनी वाचवा मला. वहिनी वाचवा. ती घरात असली ना तरी तुला वाचवणार नाही. असं कसं? धीर आहे मी तिचा. तुम्ही फक्त ती घरात आहे की नाही ते सांगा. तू तिचं नाव घेतलंस ना, मुस्कान फुडेल ना. मारा मारा, मला मारा. एक काम करा, तुम्ही दोघांनी मिळून मारा मला. बाबा समोरून सांगतोय मारायला मी, आता याला सोडत नसतो. थांब थांब थांब. आता आम्ही तुला मारणार नाही, हात पण लावणार नाही. म्हणजे काय करणार तुम्ही? विश्वास फोन उचल. विश्वास फोन. असं वाटतं सगळ्यांना ना फुकटची पोसी आहे. एक काम धड करता येत नाही. दुसरा कुणी असता ना आतापर्यंत आडवा केला असता. तुझा पोरगाय म्हणून सोडला. फोन उचलला नाही तर कसं कळणार ती कस्तुरी कुठे आहे ते? कुठेतरी अडकला असेल ग. अगं पण अडकलाय तर फोन करायला काय त्रास आहे त्याला? ए शिवा. हा मम्मी. जा. विश्वास कुठे सापडला पाहिजे. जा. हा जातो. ताप झाले नुसता. सगळे नुसते फुकटचे खात्यात. कस्तुरी, तू इथेच थांब. मी बाहेर जाऊन हँडल करतो. मी पण येतो. आता तुम्ही कुठे येताय? कस्तुरी बरोबर बघितलं तू मला. बरं बरं, चला. शांत हो, मी आहे ना. मम्मी, तू अचानक हॉस्पिटलला कसं काय गेलीस? मला सांगितलं नाही काही. तुला कसं कळलं मी हॉस्पिटलला गेले होते म्हणून? मला सिंधूने सांगितलं फोन करून. असं आहे. मम्मी
काय रे, काय खबर? मम्मी पोरांना पाठवलंय. पोरांना काय काय झालंय मम्मी? मी कालपासून बघतोय तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. काय लपवताय हे मला कोणीही सांगत नाही. आत्या काय झालंय? सौरभ बाळा कशाला म्हणजे कशाला उगाच तू याचा विचार करतोयस? ही काम आहे छोटी मोठी आम्ही करून घेऊ की. सुरू सगळं व्यवस्थित आहे ना? नाही म्हणजे काही सुरू मगाशी तू विचारलेला प्रश्न परत विचारते. हे कानातलं कुणाचं रे? नाही म्हणजे कला असलं कानातलं वापरत नाही आणि माझं बी हसलं एक बी कानातलं नाही. मग हे कानातलं कुणाचं सुरू? बघू. कानातल्यावरून तो कस्तुरीचंच कानातलं वाटतंय बरं का ते. कस्तुरीच आहे. बाप्पा प्लीज सौरभला वाचव, नाही तर मीच सरळ बाहेर जाते. मग काय व्हायचं ते होऊ दे. बाळा मला काय तुझ्यावर संशय घ्यायचा नाही. मला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे, हे कस्तुरीचं कानातलं इथं कसं? अगं आपण तिचं सगळं सामान फेकून दिलं ना. तिचं थोडं सामान राहिलं होतं ते मी आत्ता टाकून आलो, तेव्हा पडलं असेल. तुमचा अजूनही विश्वास नाहीये माझ्यावर? हा ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्हीच घरात शोधा. तुम्हाला वाटतंय ना कस्तुरी घरातच आहे, तुम्ही शोधा, बघा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. हो मी बघ. थांबा. कुणी बी कुठं बी जाणार नाही. माझ्या पोरावर पूर्ण विश्वास आहे. मी जरा बाबांजवळ जाऊन बसतो.